धरला. अरे बाप, दोघं पडले. अरे बाप. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक भयंकर घटना. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून आईवडिलांसह मुलांना दरीत कोसळून आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं. पण या घटनेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. आयफोन आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेल्या वादामुळे कुणालनं हे टोकाचं पाऊल उचललं. मात्र या चर्चांना आता पोलिसांनीच ब्रेक लावलाय. कारण छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलाय. घटना घडली त्या शुक्रवारी स्थानिकांनी तातडीनं 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान खवड्या डोंगरावर पोहोचले. कुणालला वाचवण्यासाठी पोलिसांनी तब्बल 5 तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला नेमकं काय झालं होतं, तो इतका तणावात का होता आणि त्याला टोकाचं पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी आईकडूनही वारंवार प्रयत्न सुरू होते. आई कुणालला म्हणत होती, तुला काही अडचण असेल तर आपण ती अडचण सोडवू. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी कुणीतरी त्याला शांत करण्यासाठी मोबाईल घेऊन देतो असं म्हटलं होतं. आणि याच एका वाक्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मोबाईल, आयफोन, हप्ते आणि त्यातून आत्महत्या. पण पोलिसांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. फक्त या एका विधानावरून आत्महत्येचं कारण आयफोन किंवा मोबाईल होतं असा निष्कर्ष काढता येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलगा तिघांचाही मृत्यू झाला. त्यामुळं घरातील खरी परिस्थिती नेमकी काय होती हे सांगण्यासाठी आता कुटुंबातील कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार उरलेला नाही. कुणाल प्रचंड मानसिक तणावात होता हे मात्र पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून स्पष्ट होत आहे. पण हा तणाव नेमका कशामुळे होता? कुणासोबत त्याचा वाद झाला होता? कौटुंबिक कारण होतं का? आर्थिक अडचणी होत्या का? की यामागे आणखी काही कारण? या सगळ्याची उत्तरं आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी नागरिकांना आणि सोशल मीडियावर माहिती शेअर करणाऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलंय. आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून कुणालनं आत्महत्या केली असं सध्या अजिबात म्हणता येणार नाही. आत्महत्येमागे एक कारण होतं की अनेक कौटुंबिक किंवा आर्थिक कारणं होती हे तपासातूनच स्पष्ट होईल. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही अपुरी किंवा बिनबुडाची माहिती पसरवण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. कारण एका अफवेमुळे एखाद्या कुटुंबाच्या दुःखावर आणखी आघात होऊ शकतो. आता या प्रकरणाच्या तपासात नेमकं काय समोर येतं? कुणाल कोणत्या मानसिक तणावातून जात होता आणि या संपूर्ण घटनेमागचं खरं कारण काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे हे टोकाचं पाऊल उचललं गेलं असण्याची शक्यता कितपत आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.